गुड मॉर्निंग गाईज, मी सिया. तर आज आहे मला लास्ट दिवस सेकंडचा, म्हणजे 10 दिवस आता सुट्ट्या आहेत आणि आज लास्ट दिवस आहे. मग 10 दिवसानंतर थर्ड चालू. त्याचा पण आता बुक्स, स्टिकर, नेम लिहायचं तिथं, कलर आणि अजून काय काय येतं ते कलर बॉक्स. तर तुम्हाला जर माहीत नाही तर तुम्ही मम्माच्या ब्लॉगमध्ये बघितलं असता. कंपोस्ट आणून ठेवलं मी हाच आता यूज करते बघा, गुड गर्लचा. आणि मी हिचं नाव रिया ठेवले. रिया जसं सिया तसं रिया, म्हणजे SIYA आहे माझी. तर तिथं R लावलं की रिया होते. तर आज मजा करेन. पाऊसच पडला होता काल, किती बर्फ पडला होता काय माहीत. आता बर्फ कुठे आहेत? मामाने आता हे पाणी पुसलं. बर्फ कुठे आहेत? पाचू हे गेलं काय मेल्ट. तिथलं कसं सुक आहे? मेल्ट होऊन गेला, बस मेल्ट होऊन गेला. इथं कसं आहे सुक काय माहित. आता मम्मी इथं मला सोडते, बॅग सांगून थोडी. अजूनपर्यंत माझा खोकला नाही गेला. तुम्ही म्हणता इकडे पावसाळा आहे, पाऊस येतो रोज. म्हणजे एकदा पाऊस धरतीला ओलं करून गेली, म्हणजे आता उन्हाळा आहे ना, त्यामुळं आता लागत नाही पाऊस. मग आणि पावसाळ्यात सुरू आहे. चल, आईचं उठल्यावर पण कामच चालू असते बघ. कपडा धुवायला लागला फाऊल पुसायचा, जसं काल तुम्ही बघितलं. जो कारण की त्यांचं पण आज लवकर आवरलं होतं, त्यामुळं आईनं म्हणले की त्याला पण घेऊन जा, त्यांना पण घेऊन जाऊया. पण शौर्य त्यांच्या बाबापाशी राहतोय, त्यामुळे शौर्याला पण घ्यायला एकटा पहिल्यांदा नाही बसला. मग आणि बाबा बसल्यावर बसला. तर आम्हाला 2 क्षण नाही आवडत, तरी मी आज घेतले. एक दिवस 2 क्षण, एक दिवस 1 शेंडी असं म्हणलं होतं मी. तर तसंच आहे. तर उद्या मी 1 शेंडी घालणार आहे. आणि इथं विहानच्या गाड्या त्यानेच जमवून ठेवल्यात उलट्या. थांबा, ही वाली लास्ट काही. सो गाईज, मला काय होतं तर अच्छी सारखी वास होती, त्यामुळे जरा बंदच गेलं आणि अजून एकदा आली. आता मी टेरेसवर आलेली आहे. जसं इथं धुणं धुतलं होतं ते इथं वाळू घातलं. आणि तुम्हाला सांगू का, ह्या गोधडीचा एवढा मन निघाला होता की बाप रे बाप, काय सांगू तुम्हाला. इकडं माझी फेवरेट घातल्या. चांदू मामा अजूनही शिवून बसला एवढं लवकर. अरे कुठे गेला, कुठेच किती लांब आहे ना. कुठे गेला कुठे? दिसत नाही. सो सूर्य मला बघा, चटई सुद्धा वाढली. बघा सूर्य तसं. ओ माय गॉड, ह्याला तर एवढी मेहनत केली होती, ह्याची मेहनत तर वाया गेली. चला आता मी खाली जाऊन ना आईला सांगते पटकन. तर सगळं थोड्या वेळमध्ये बाय, कारण की ते आयफोन माझ्या हातात पडला तर काय करू. मिठाई मिलेंगी मुझे. बाय बाय. सो गाईज, आता मी आईला बोलवून आली आहे
पण माती तर बघ इकडची. थँक गॉड माझी तर नाही पडली बाबा. माझी फेवरेट गोधडी आहे. गाडी पण धुवून निघाली. इथं चिमण्यांना पाणी सुद्धा ठेवले. आता चिमण्यांना पाणी भरून जा काय. उद्यापर्यंत ते पिऊन जातात. बघा इथं फूल किती छान 2च उगून आल्यात. बघा पाणी किती. पाणी आता हे झालं. आता परत भरणार आहे. बघा जरा इथं नारळचे ठेवले होते आम्ही. झाडी ही सायकल मी इकडे आणली होती. ही टॉयस इकडे वेगळे. तिकडे पाणी आहे. तिकडे किचन वस्त आहे. आणि कुठे आहे चिमणी आली थांबा. चिमणी दाखवला इकडे इथे ना इथं दिसतं पाणी का इकडे लाकूड नाही दिसलं पाहिजे. असं खाली हलवू नको. दोन आले वर बघ काळी चिमणी लाकडावर. दान पाणी ठेवलं नाही चिमणी येतं. आली काही एवढाच सीन किती छान होता. काय लगेच दाखवलं. कॅच केलं मी कॅमेऱ्यात. ते उडून गेली. सो मी चंदू मामा दाखवला. माहित नाही एवढं लवकर तो. ही जड चिंबली इथं आईने लावले. पण मी हे जे ट्रॅक्टर घेते ह्यात फुलांची खत टाकल्यात मी. कांदा नाही. चिमणी आली. चिमणीच होती. अरे बाबा काय ते. चिमणी आली ती कॅच करायला गेली. सगळं झुम 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 झालं. जसं विहानी ते पिचकारी काढून ठेवलं त्यात मी पाणी भरलं होतं ह्याच्यातनं आणि स्प्रे केलं होतं. आता हळूहळू वाढायला लागले. कांद्याचं नाही किचन वेस्ट टाकत. आपलं फुलांचं असे सुकलेले असतात ना. हे बघा पानं फुलं ह्या झाडाची सुकत्यातले असं चुरा करून टाकायचं असतं. थांबा वर्ण नाही असं. इथे एक फूल वाढले. सो गाईज आता तुम्हाला सांगते असं जे असतं ना म्हणजे काय त्याचं नाव असं आपण थांबा असं आपण चुरा करून. अरे वा फुल उडलं. थांबा इथं फूल इथे ठेवते म्हणजे उडूनच नाही जाणार. असं झाडाच्या वरनं टाकलं ना ते खत खालीच पडत नाही. हवा आली की उडून जाते. त्यामुळे असं खाली टाकायचं. थांबा आता मी ह्याला चुरा करून टाकते. बरं सो गाईज आता सूर्य नाही. सूर्य पुरा गायब झाला. मावळला. तर आता 6 वाजल्यात. 6 किती तर वाजल्यात. कसं जाऊ. हा हे बघा इथंच किती छान एक फूल आले भोपळ्यात. आपण ते सुद्धा बघूया. आता लाईटा सुरू झालं. आले मला वाटलं आधी कुठे आहेत. तशी करायचं नाही. हातातनं पडेल खाली. आले आले आले. तर चला वाढलं बघू. गरमी असल्या वाळत
ही पण काढ, ही पण वाढलं. हळूहळू काढ. विहानची ही विहानला लागते. चला आता खाली जाऊया. आई येत. ही आजोबा पण आला. आजोबा म्हणते की हा मम्माचा आयफोन आहे ना, तर ते घेऊ नको. पण मला तेवढी गॅरंटी आहे की सगळेच एकदमच बंद झालं होतं. सो आजोबा म्हणतोय की फोन घेऊ नको, हा खूप महागाचा आहे. कारण की एक दिवशी ना मोनितीच्या हातात मोनितीचा फोन माझ्या हातातनं खाली पडलं होतं. कारण की ते रबर नव्हतं, चिकनं होतं. त्यामुळं म्हणला, पण हा थोडा तरी रबर आहे. आता घडी करायला लागल्या. मामा एक तुला कारण सांगू काय? ही मामाची गोदडी जाडीची जाडी इथं पडली होती. इथं पत्रा नाही, इथं होय. तिथं वल्ल कर की धुतले काय मग धुऊ की ओके काय अगदी जसंच दिसणार माती झाडली नाही. हवा बघा किती आहे आपलं. चांदू मामा, चांदू मामा, चांदू मामा पाहिलं काय? लिंबोळीच्या झाडाखाली लपलास काय? लिंबूचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरवंदी. मामाच्या वाड्यात ते उंजा, तू परोठी खाऊन जा. इथं कंपाऊंडच करून टाकलं. कुठं गेलं अरे लागेल. आतून मामा आता आतून मामाला दुसरं घ्यायला लागलं. धार लावायचं, धार वरण लावते. विहानला माहित सुद्धा नाही मी वर आहे तो खाली आहे, मी वर आहे तो खाली आहे, मी वर आहे तो खाली. हाय 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 हाय. ह्या वर्षी बाबा घरी राहणार आहे आणि आम्ही विहान थोडा आता मोठा झालाय आणि आम्ही सगळेच जण आहे. तोपर्यंतच हा आला बघा विहान. दीदी मी तुझ्यासाठी बिस्किट घेऊन आलो. उद्या खायचं, उद्या. चलो खाली. तुम्ही जब पहले तुम जाओ, मेरे हाथ में आईफोन है. ते आता बंद कर आणि मग ये काय पायरीवर चालत. हाँ बाबा हाँ, वैसे ही आने वाली हूँ. चलो बाय.